ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट आहे। कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। तर ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी देखील शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यांना जागवण्याचं काम करत असते, त्याच्यामुळे मागणी केलेली आहे। सर, आपण जर बघितलं रात्री तीन उमेदवारांनी त्या ठिकाणी भेटीगाठी घेतली, माहिती तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही भाजप हे नाराज देखील झाले अशी चर्चा आहे। नाही, अजिबात नाही। आजही धर्मवीर आनंददिघे साहेबांच्या प्रतिमेला जेव्हा मी पुष्पहार अर्पण केला तेव्हा माननीय निरंजनजी डावकरे, संजय वागुले, भारतीय जनता पार्टीचे सर्व ठाण्यातील नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। असं काही नाही आहे, ही उगाचच कथोकल्पित बातम्या कोण पसरवत असेल, पण अशी परिस्थिती नाही। आज 4 वाजता माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब स्वतः सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। गेले 2 दिवस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत आणि त्यांच्या ऑलरेडी चौक सभा सुद्धा प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहेत। असं काही नाही आहे, सर्वजण एकत्रच वातावरण आहे। मला वाटत नाही की जे उमेदवाराचं तुम्ही नाव घेताय त्या उमेदवारासाठी आम्हीच पत्रकं वाटलेली आहेत, त्यांचे रॅलीज आम्हीच केले, आम्हीच झेंडे लावलेले आहेत। त्यामुळे आम्हाला काही त्याचं आव्हान वाटत नाही आहे, कारण ठाण्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड असं जाळं आहे। 365 दिवस ते काम करत होतं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं काम ठाण्यामध्ये बोलतंय, ठाणं बदलतंय, ठाणेकरांना माहिती आहे। नरेंद्र मोदी साहेबांची जी काय पंतप्रधान पदाची हॅट्रिक करायची त्याकरता लोक उत्सुक झालेले आहेत। त्यामुळे आम्हाला काही त्यांचं वाटत नाही आहे की एक हाय प्रोफाईल नेता याविरुद्ध एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता, अशी ती लढत आहे आणि कार्यकर्ता नक्कीच जिंकणार। आज तुम्ही भेट घेतली राज ठाकरेंची, काय सांगाल, काय चर्चा? आज आम्ही दोघांनी ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेशजी म्हस्के साहेब आणि त्याचबरोबर मी कल्याणमधून आज दोघांचीही जी आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे ते आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे, प्रेम आहे। काय भेटी झाली, पहिली सभा होणार आहे, काय कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या राज ठाकरेंनी, किती सभा घेतील, काय त्याबद्दल काही विस्तृत बोलले? मला वाटतं ते आता ठरवतील की राजसाहेबांच्या किती, त्यांचा पक्ष जो आहे तो ठरवेल की कुठे कुठे सभा घ्यायच्या त्या। पण त्यांच्या सभेने जे आहे हे नक्की, जसं म्हस्के साहेब म्हणाले की प्रचाराला जे आहे हे दिशा देण्याचं काम राजसाहेब करतात आणि राजसाहेबांचे विचार जे आहे ऐकण्यासाठी जे आहे हे सगळ्यात जास्त जे आहे तरुण पिढी जी आहे ही पुढे येते, सरसावते आणि त्यांचे विचार जे आहे हे ऐकण्यासाठी आम्ही देखील इच्छुक आहोत। आमच्या मतदारसंघामध्ये आमचे वोटर्स जे आहेत, आमचे मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत आणि नक्कीच राजसाहेब या महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे, कुठलीही अपेक्षा न करता महायुतीकडून। तर मला वाटतं मोठ्या मनाने जे आहे राजसाहेब जे आहे महायुतीबरोबर जोडले गेलेले आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून, त्यांचं काम पाहून जे आहे राजसाहेबांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला। आता पूर्ण ताकदीने जे आहे हे मनसेचे कार्यकर्ते ऑलरेडी जे आहे हे ग्राउंड लेवलवरती कामाला लागलेले आहेत। आता राजसाहेब देखील जे आहे त्यांच्या प्रचाराने मोठी ताकद जी आहे ही महायुतीच्या उमेदवारांच्या मागेची आहे ही उभी करतील। तर आपल्या प्रचारासाठी राज ठाकरेंना सभा घेण्याची विनंती केल्याचं या दोन्ही उमेदवारांनी सांगितलंय। आणि यानंतर आपण पाहूयात आमचा निवडणूक विशेष कार्यक्रम आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे। नमस्कार मंडळी,